त्रास देणारा विसरून जातो, पण सहन करणारा आयुष्यभर लक्षात ठेवतो. ज्या व्यक्तीला स्वतःच्या चुका कधीच समजत नाहीत, त्या व्यक्तीला कितीही सल्ले द्या, त्याचा काही उपयोग होत नाही. कारण या जगात स्वभाव बदलण्यावर औषधच कुठं मिळत नाही. माणसाचा सर्वात चांगला सहकारी त्याची प्रकृती आहे. तिची साथ सुटली तर मात्र तो प्रत्येक नात्यासाठी ओझे होत असतो. म्हणून आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्या आणि सुखानं जगा. कधीकधी आपलाच अतिप्रामाणिकपणा आपल्याला आयुष्यातून उठवत असतो. होय, आम्ही वाईट आहोत, म्हणूनच तुमच्या वाईट काळात आम्हीच कामाला येतो. आयुष्यात सर्वात जास्त प्रॉब्लेम्स आपल्या स्वतःबद्दल चुकीचा विचार करण्यामुळे निर्माण होत असतात. आग लावणारी माणसं तीच असतात जी आग विझवण्याचं तुमच्यासमोर फक्त नाटक करत असतात. माणसाची नीती चांगली असेल तर मनात भीतीच उरत नाही. लक्षात ठेवा, पश्चातापाची नदीही भले भले डोंगरासारखे व्यक्तिमत्व तोडते. सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत, कारण काही जण आपल्याकडे बोट दाखवतील हेही स्वीकारावं लागेल. कारण जब तक जिंदा है तब तक निंदा है. शब्दात परकेपणाचा गंध आला की मायेचे फुलपाखरू कधीच उडून गेलेले असतात. कोणी कौतुक करो वा टीका, लाभ तुमचाच आहे. कौतुक प्रेरणा देतं, तर टीका सुधारण्याची संधी देतं. खरंच तुम्ही एखाद्याला नको नको वाटायला लागलं ना, ते तुमच्या छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा चुका शोधायला लागतात. तुम्ही जर दुसऱ्यांच्या भावनांशी खेळलात तर नियती तुमचा पण खेळ करणार. फक्त त्याला थोडा वेळ लागेल, पण तुमच्या चुकीची शिक्षा तुम्हाला दुप्पट मिळणार हे मात्र नक्की. अजिबात कोणाला एक्सप्लेन करत बसायचं नाही. ज्यांना समजायचं ते समजतील. तुम्हाला माहीत आहे तुम्ही बरोबर आहात, मग विषय संपला. आयुष्यातल्या असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतात. एकतर आपण विचार न करता कृती करतो, किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचारच करत बसतो. आम्ही कधीच कोणावर जळत नाही, कारण फालतू लोकांकडे लक्ष द्यायला आम्हालाच अजिबात वेळ नाही. आमचं काम भलं आणि आम्ही भलं. टोमणे तीच लोकं मारतात ज्यांच्यात नजरेला नजर मिळवून समोरासमोर बोलण्याची हिंमत नसते. कोणाच्या गोड बोलण्यावर किती विश्वास ठेवायचा आणि किती नाही हे ओळखायला शिका. कारण आजकाल लोक ओठावर साखर ठेवून जरी स्वतःला मिरवत असले तरी हृदयात मात्र विष घेऊनच फिरत असतात. मनात एक, पोटात एक आणि ओठात एक अशा लोकांपासून लांब राहिलं पाहिजे. कारण असली लोक एक दिवस गद्दारी करून जातात. संघर्ष केल्याशिवाय कोणीही महान होत नाही. जोपर्यंत छन्नीचा घाव सहन करत नाही तोपर्यंत दगडसुद्धा देव होत नाही. तुमची कदर नसलेल्या लोकांवर तुम्ही जीव लावाल तर तुमच्या आयुष्याची वाट तुम्हीच लावून घ्याल. त्यामुळे जीव अशाच व्यक्तींवर लावा ज्याला तुमच्या प्रेमाची कदर असेल. समजून घेणार कोणीच नाही हे जेव्हा चांगलं जाणवतं तेव्हा आपण स्वतःच्या पायावर उभं राहण्याची तयारी करतो. मस्करी करणं आणि मन दुखावणं यात फरक असतो. याची काही लोकांना वेळी जाणीव करून देणं गरजेचं आहे. खूप कमी माणसं असतात जी तुमचं ऐकूनही घेतात, तुम्हाला समजूनही घेतात, समजूनही सांगतात. तीच तुमची खरी हक्काची माणसं असतात. नावामुळे आपण फक्त ओळखले जातो, पण स्वभावामुळे आपण कायम आठवणीत राहतो.